नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी रश्मीला विनंती करते, की तिने अभंग म्हणून आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. विठ्ठला समचरण तुझे धरिते, विठ्ठला समचरण तुझे धरिते, रूप सावळे दिव्य आगळे अंतरयामी भरते, विठ्ठला समचरण तुझे धरिते, नेत्र कमल तव नित फुललेले, प्रेम मरंदे किती भरलेले, नेत्र कमल तव नित फुललेले, प्रेम मरंदे किती भरलेले, तव गुण गुंजी घालित रुंजी मानस भ्रमरी फिरते, विठ्ठला समचरण तुझे धरिते, अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती, अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती, होऊन राधा माझी प्रीती अमृत मंथन करीते, विठ्ठला समचरण तुझे धरिते, जनी लाडकी नामयाची कुंकुन माला प्राण फुलांची, जनी लाडकी नामयाची कुंकुन माला प्राण फुलांची, अर्पुन कंठी मुक्तीसाठी अविरत दासी झुरते, विठ्ठला समचरण तुझे धरिते, विठ्ठला धन्यवाद. छान. अतिशय सुंदर सुरुवात झालेली आहे आपल्या अभ्यास वर्गाची. आज आपण सध्या 13वा अध्याय अभ्यासत आहोत आणि आज आपण 16व्या श्लोकापासून पुढे अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला मी सुचिताला विनंती करते, की तिने 16वा श्लोक आणि त्या अनुषंगाने ज्ञानेश्वरीतील ओव्या यांचं वाचन करावं. ये नमस्कार. आवाज ऐकू येतो? हा, येतो. श्लोक 16वा. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं, भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. तैसे अनेकी भूतजाती जे आहे एकी व्याप्ती, विश्वकार्या सुमती कारण जेगा, म्हणून हा भूताकारू जेथोनी तेची तया आधारू, कल्लोळासागरू जिया परी, बाल्यादी तिन्ही वयसी, काया एकची जैसी, तैसी आदिस्थितिग्रासी अखंड जे, सायं प्रातर माध्यान्ह होता जाता दीनमान, जैसे का गगन पालटेना अगा सृष्टीवेळे प्रियोत्तमा, जया नाव म्हणती ब्रह्मा, व्याप्ती जे विष्णुनामा पात्र जाहले, मग आकारू हा हारपे, तेव्हा रुद्र जे म्हणिपे, तेही गुणत्रय ते जेव्हा लोपे तैजे शून्य,
नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया ते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत. आपण सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. सध्या आपण 13वा अध्याय बघत आहोत आणि यामध्ये ज्ञान म्हणजे काय किंवा ज्ञानाची लक्षणे कोणती ही 18 लक्षणे जी भगवंतांनी सांगितलेली आहेत ही ज्ञानाची 18 लक्षणे आपण पाहिली आणि मग अज्ञान म्हणजे काय तेही आपण पाहिलं. आणि अज्ञान म्हणजे जी ज्ञानाची लक्षणं आहेत ती नाहीत म्हणजेच ते अज्ञानाची लक्षणं आहेत असंही आपण पाहिलं. माऊलींनी खूप विस्तारानं ही अज्ञानाची लक्षणं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता आपण परब्रह्म स्वरूप म्हणजे नेमकं काय हे आपण बघत आहोत. तर इथं भगवंतांनी परब्रह्म स्वरूपाचं वर्णन करत असताना त्याचं प्रतिपादन करत असताना अत्यंत विरोधाभासात्मक विधानं केलेली आहेत. ज्यावेळी अत्यंत गूढ रहस्य सांगायचं असतं ना त्यावेळी ते कधी सरळ स्पष्टपणे सांगत नाहीत. ते विरोधाभासामधूनच प्रकट केलं जातं. अध्यारोप आणि अपवाद यांच्या सहाय्यानं निर्विशेष परब्रह्म स्वरूपाच्या ज्ञानाचा उपदेश गुरु शिष्याला करतात. आणि ही अत्यंत अवघड पद्धत आहे. म्हणजे केवळ उपदेश देणं प्रवचन देणं किंवा व्याख्यान देणं हे सोपं आहे. पण एखाद्याला शिकवणं समजावून पटवून देणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि त्यामुळं अत्यंत विद्वान श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असे गुरु शिष्याला या आत्मतत्वाचा उपदेश करतात. आणि कसा करतायत उपदेश? अध्यारोप अपवाद न्यायाने. आता म्हणजे नेमकं काय तर भगवंतांनी गीतेमध्ये अनेक ठिकाणी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये तो चालतो पण चालत नाही, बोलतो पण बोलत नाही, करतो पण करत नाही असे स्थितप्रज्ञ पुरुषाचे विरोधी वर्णन केलेले आहे. तसंच मग इथं परब्रह्म परमात्म्याचं परस्पर विरोधी वर्णन हे आपल्याला दिसतं. म्हणजे अध्यारोप म्हणजे प्रथम अध्यास करणे. अध्यास म्हणजे काय? कल्पना करणे किंवा मिथ्या. अध्यास म्हणजे मिथ्या. तर अध्यारोप हा प्रथम करायचा आणि अपवाद म्हणजे अध्यासाचा निराश करणे. म्हणजे इथं भगवंतांनी परब्रह्म स्वरूपामध्ये सर्व इंद्रियांचा अध्यास करून परब्रह्माची सत्ता सिद्ध केलेली आहे. आणि नंतर परब्रह्म हेच फक्त सत्य आहे हे सांगताना सर्व इंद्रियरूपी अध्यस्त उपाधींचा निराश करून परब्रह्म हे कसं आहे म्हणून सांगतात? निरवयव, निरुपाधिक, निर्विशेष अशा स्वरूपाचे आहे असं भगवंत सांगतात. आचार्य इथं इंद्रिय या शब्दाची व्याख्या करतात. जी आपल्या स्वतःच्या विषयाचा बोध करून देतात त्यांना इंद्रिय म्हणतात. कुठले विषय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांचा जे बोध करून देतात ते इंद्रिय. श्रोत्र, शब्दाचा कोण करून देतं बोध? श्रोत्र. स्पर्शाचा बोध करून देणारी त्वचा, रूपाचा बोध करून देणारे चक्षु, रसाचा बोध करून देणारी जिव्हा आणि गंध या विषयाचा बोध करून देणारे घ्राणेंद्रिय. ही 5 ज्ञानेंद्रिय असते. आणि वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय आहेत. ही सगळी बाह्य इंद्रिये आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अंतरेंद्रिय आहेत. आणि म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांना मिळून अंतःकरण असं म्हटलेलं आहे. आणि या सर्व इंद्रियांचे स्पष्टत्व, अस्पष्टत्व,
तसंच त्यांचं श्रवण, स्पर्श, वचन, ग्रहण करणे, संकल्प करणे हे गुण ज्याच्यामुळे प्रकट होतात किंवा प्रचितीला येतात त्याला सर्वेंद्रिय गुणाभासम असं म्हणतात. बघणे, ऐकणे, बोलणे, स्पर्श करणे, वास घेणे, चव घेणे या सगळ्या क्रिया आहेत. आणि ह्या क्रियांच्या मधूनच परब्रह्माचेच अस्तित्व आम्हाला प्रचितीला येते. आपण जेव्हा चारधाम यात्रेला जातो आणि तिथलं ते सगळं विराट स्वरूप निसर्गाचं बघतो, तेव्हा सहज आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात की परमेश्वराची लीला किती अगाध आहे. कैलास सरोवराला मानसरोवराला जेव्हा जातो तिथेही आम्हाला ही प्रचिती येते. जेव्हा समुद्राचं अथांग रूप आम्ही बघतो, आम्ही जेव्हा वेंगुर्ल्याला गेलो होतो आणि तिथं उंचावर म्हणजे त्या लाईट हाऊस मध्ये त्या तिथे जाऊन जेव्हा आम्ही समुद्र पूर्ण सगळ्या बाजूनी बघितला आणि त्या समुद्राचं विराट रूप म्हणजे जिकडं बघेल तिकडं फक्त समुद्रच आहे. असं हे जेव्हा विराट रूप आम्ही बघतो तेव्हा आम्हाला हे परमेश्वराची प्रचिती ही निश्चितपणे येते. आम्ही गिरनारला गेलो होतो. तिथं 10,000 पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर निश्चित तिथं दत्त महाराजांची प्रचिती येते. आणि म्हणून या सगळ्या क्रियांच्या मधून परब्रह्माचे अस्तित्व हे आम्हाला प्रचितीला येते. पाहणे, ऐकणे या इंद्रियांच्या सर्व व्यवहारामध्ये 3 घटक आहेत. कोणते 3 घटक? तर मी पाहणारा म्हणजे द्रष्टा, पाहण्याची वस्तू म्हणजे दृश्य आणि पाहणे ही क्रिया म्हणजे दर्शन. इथं त्रिपुटी आहे. इथं पाहणे ही क्रिया डोळ्यांची असूनही काय होतं? ती पाहण्याची क्रिया ही मीवर आरोपित होते. ऐकणे ही क्रिया कर्णांची आहे, पण ती क्रिया ही मीवर आरोपित होते. त्यामुळे मी हा द्रष्टा होतो, श्रोता होतो. इथं क्रिया अनेक असतीलही, पण मी मात्र एकच आहे, अद्वय स्वरूप आहे. त्यामुळे मी ऐकतो, मी पाहतो, मी बोलतो हा सर्व उपाधींच्या अनुषंगाने मीवर केलेला अध्यास आहे. आणि त्यामुळं मी स्वतः निर्विशेष परब्रह्म स्वरूप असूनही क्रियावान झाल्यासारखा भासतो. या सर्व इंद्रियांना कार्य करण्याची शक्ती किंवा चेतना कोण देतं? तर या सर्व इंद्रियांना कार्य करण्याची शक्ती हे परब्रह्म स्वरूप देतं. आणि सर्व इंद्रियांच्या व्यापारामधून प्रचितीला येत असेल तरी परब्रह्म स्वरूप स्वतः मात्र कसं आहे? तर ते उपाधी रहित आहे ते आणि निर्विशेष स्वरूपाचं आहे. म्हणजे इंद्रियांच्या कोणत्याही व्यापाराने ते लिप्त होत नाही, स्पर्शित होत नाही, परिणामी होत नाही. म्हणजे सर्व करूनही काहीही करत नाही. पाहण्याची क्रिया होतीये, पण इंद्रिय करतायत, परब्रह्म स्वरूप मात्र अलिप्त आहे. त्या कशाचाही त्या परब्रह्म स्वरूपावर परिणाम होत नाही. या स्वरूपामध्ये सर्व क्रियांचा अभाव आहे. द्रष्टा, दृश्य, दर्शन किंवा ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या त्रिपुटीचा इथं अभाव होतो. आणि ते स्वरूप निष्क्रिय, क्रियाशून्य, नैष्कर्म्य आहे. मग या सगळ्या दिसणाऱ्या क्रिया काय आहेत? चालणे, बोलणे, फिरणे, स्पर्श करणे या सगळ्या ज्या क्रिया आहेत या अध्यस्त आहेत, कल्पित आहेत, मिथ्या आहेत, भासमान आहेत. आणि या सगळ्या अध्यासाला, या सगळ्या कल्पनेला अधिष्ठान मात्र कोणाचं आहे? तर परब्रह्म स्वरूपाचं आहे. मी या परब्रह्म स्वरूपाचं आहे. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. माझ्याच अध्यक्ष मात्राने, सन्निध मात्राने हे चराचरात्मक विश्व नियमित होऊन स्वव्यापारामध्ये प्रवृत्त होते. मी सर्वांना व्याप्त केलेला आहे. मीच करता करविता आहे, विश्व नियामक आहे. माझ्या इच्छेशिवाय झाडाचे साधे पानही हलू शकत नाही. माझीच या विश्वावर अनभिषिक्त सत्ता आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक जीवामध्ये, व्यष्टीमध्ये मीच अंतर्यामी स्वरूपाने राहून चेतना देतो, स्फूर्ती देतो. परंतु सर्व करून हे परमात्मा मात्र कसा आहे? सर्व इंद्रिय कार्यरत झाली
तरीही तो स्वतः मात्र स्वस्वरूपामध्ये स्वस्थ स्थिर काहीही न करता आणि न करविता साक्षी स्वरूपाने राहतो. आणि म्हणून इथं हा विरोधाभास आपल्याला वाटतो की मी सगळं करतोय पण मी काहीही करत नाही. आणि हा अध्यारोप अपवादवाद आहे. आणि या अनुषंगाने भगवंत हे स्वरूप आम्हाला समजावून सांगतात. 5व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की सर्व कर्म आणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. इंद्रिय कार्यरत झालेली आहेत, इंद्रिय सगळं करतायत, इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही पाहतो, ऐकतो, वास घेतो, बोलतो, हे सगळं आम्ही करत असतो. पण मी मात्र काहीही करत नाही. कारण मी हे परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप आहे. परब्रह्म स्वरूपाच्या सत्ता स्फूर्ती प्रदानेनं सर्व क्रिया करत असतील पण ते स्वरूप मात्र इंद्रिय रहित आहे. इथं पुन्हा आम्हाला लक्षात येतं की इंद्रियांच्या रूपाने हे करत आहे, इंद्रियांच्या गुणांच्या मधून प्रचितीला येते. हे परब्रह्म तत्व हे आम्हाला प्रचितीला कसं येते तर इंद्रियांच्या गुणांच्या मधून प्रचितीला येते, पण ते इंद्रिय रहित आहे. परब्रह्म स्वरूप हे इंद्रिय रहित आहे, निरवयव आहे आणि त्याच्यामुळे त्याचा या इंद्रियांशी तादात्म्य पावल्यासारखं वाटतं, पण ह्याचा कोणताही लेश मात्र सुद्धा संबंध नाही. तमः प्रकाशवत विरुद्ध स्वभावयोः, म्हणजे अंधार आणि प्रकाशाप्रमाणेच आत्मा आणि अनात्मा हे अत्यंत भिन्न स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्यांचा संबंध हा शक्य नाही. असेल तर फक्त अध्यास संबंध आहे. संबंध येण्यासाठी दोन वस्तूंची आवश्यकता आहे. पण परब्रह्मा व्यतिरिक्त अन्य वस्तूच नाही. दिसत असेल तर ते सर्व अधिष्ठान स्वरूप आहे, अध्यस्त आहे, कल्पित आहे, भासमान आहे आणि त्यामुळे परब्रह्माचा संबंध येणंच शक्य नाही. स्वामी विद्यारण्य स्वामी म्हणतात असंगोहम 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 पुनः पुनः. मी स्वतः शिवस्वरूप सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे आणि मी या सर्वांच्या पासून अलिप्त आहे, अस्पर्शित आहे, अपरिणामी आहे. मी परब्रह्म असक्त असंग स्वरूप असेल तरीही मी सर्वांचे पोषण करणारा आहे. मी सर्वांचे पोषण कसा करतो? इथे एक गोष्ट मला आठवते, आपल्याला कदाचित ही माहिती असेल. कृष्ण आणि रुक्मिणी यांचा संवाद चाललेला होता आणि एकदा कृष्ण असं जेवायला लवकर येत नाहीत तेव्हा रुक्मिणी म्हणते की का बरं आपण लवकर जेवायला येत नाही. तर त्यावेळी ते म्हणतात की एक माझा भक्त हा जेवण करायचा राहिलेला आहे आणि म्हणून मी थांबलोय. तेव्हा रुक्मिणीला आश्चर्य वाटते की रुक्मिणी म्हणते की एवढी सगळी सृष्टी तुम्ही निर्माण केली आणि एक कुठला तरी छोटासा भक्त तुमची जेवलेला नाही म्हणून तुम्ही जेवत नाही, हे काय मला मान्य नाही. मग ती काय करते की एक छोटासा किडा तिच्या कानातल्याच्या डबीमध्ये बंद करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी विचारते काय तुमचे सगळे भक्त जेवले का? तर ते म्हणतात हो जेवले ना. बरं. मग ती म्हणते की बघा बरं. मग ते उघडून दाखवते डबी. हा इथं किडा आहे, हा जेवला का? ह्याला काहीच मिळालेलं नाही जेवायला. तेव्हा कृष्ण तिला दाखवतात, भगवान कृष्ण तिला दाखवतात की त्या डबीमध्ये एक छोटासा तांदळाचा डबा, तांदळाचा कण म्हणजे अक्षदा म्हणू आपण, तो पडलेला होता आणि त्याच्यावर त्याचं भोजन झालेलं होतं. आणि मग रुक्मिणीला हे पटतं की खरंच सर्वांचे पोषण करणारा हा माझा भगवान आहे. परब्रह्म स्वरूप संगरहित असूनही ते सर्वांना धारण करून सर्वांचे पोषण करणारे आहे आणि म्हणूनच सर्व ठिकाणी सत प्रत्ययाचीच अनुभूती येते. अव्यक्तापासून स्थूलापर्यंत असणारे सर्व चराचरात्मक व्यष्टी समष्टी जे आहे ते सर्व परब्रह्मामध्येच अध्यस्त आहे. व्यष्टी आणि समष्टी दोन्हीही हे परब्रह्मामध्ये अध्यस्त आहे आणि तेच परब्रह्म हे सर्व विश्वाचे जीवांचे पोषण करते. या विश्वामध्ये सत प्रत्ययाशिवाय कोणत्याही वस्तूची अनुभूती येत नाही. सत म्हणजेच असते.
म्हणजेच अस्ति. आता बघा आपण कसं म्हणतो, संस्कृतमध्ये जर म्हणायचं झालं तर कुठलीही वस्तू आहे असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणतो? घटः अस्ति, वृक्षः अस्ति, सूर्यः अस्ति. म्हणजे काय? घट आहे, वृक्ष आहे, सूर्य आहे. इथं अस्ति किंवा आहे या सत प्रत्ययाचाच निर्देश केलेला आहे. म्हणजे विषय बदलत राहतात. घट, वृक्ष, सूर्य हे विषय बदलले पण सत आहे. हा प्रत्यय सर्वांच्या मध्ये अनुस्यूत आहे. आणि या विश्वामधील प्रत्येक विषयाचं ज्ञान होत असताना 5 प्रत्ययांची अनुभूती येते. या विश्वामध्ये अस्ति, भाती, प्रिय, रूप आणि नाम हे 5 प्रत्यय आहेत. त्यापैकी अस्ति, भाती आणि प्रिय हे पहिले 3 प्रत्यय जे आहेत ते सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म दर्शवतात. आणि शेवटचे नाम आणि रूप हे 2 प्रत्यय जगताचे स्वरूप दर्शवतात. आणि म्हणून विश्व म्हणजे फक्त नामरूपाचा गलबला आहे असं म्हटलं जातं. आणि हे भासात्मक आहे, मिथ्या आहे. घट, माठ, रांजण हे केवळ वाणीचे विकार किंवा हे नामरूप त्याचे बदलले, पण त्याला अधिष्ठान कशाचं आहे? तर मृत्तिका किंवा माती हेच ह्या तिन्ही गोष्टींना अधिष्ठानभूत आहे. त्याप्रमाणेच या सर्व विश्वाला, सर्व उपाधींना सत्ता देऊन मीच धारण करतो. मीच सर्वांचे पोषण करतो. मीच या सर्व अध्यासाला अधिष्ठानभूत आहे असं भगवंत म्हणतात. मी स्वतः सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे आणि मीच या सर्व विश्वाचे अधिष्ठान आहे. मी सर्व गुणांना उपभोगणारा गुणभोक्तृ आहे असं भगवंत म्हणतात. सर्व शरीरांच्या मध्ये अनुस्यूत असूनही परब्रह्म स्वरूप मात्र स्वतः मात्र शरीर रहित, उपाधी रहित, निरुपाधिक आहे. ते परब्रह्म स्वरूप शरीर रहित, इंद्रिय रहित, प्राण आणि मन बुद्धी रहित आहे. मग हळूहळू आता आम्हाला समजायला लागतं की हा विरोधाभास हा कसा त्यांनी स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आमच्यासारख्या साधकांना हे परब्रह्माचं अस्तित्व समजावं यासाठीच उपाधीला प्राधान्य देऊन भगवंतांनी सर्वतः पाणीपादम असं सांगितलं. म्हणजे भगवंत किंवा परब्रह्म हे सर्वव्यापी आहे हे का सांगितलं? कारण आम्हाला निर्गुण म्हणजे काय हे समजणार नाही. केवळ शब्दांनी समजेल निर्गुण, पण हे अर्थबोध काहीच होत नाही. आणि अर्थबोध होत नाही यासाठीच आमच्यासारख्या साधकांसाठी उपाधीला प्राधान्य देऊन भगवंतांनी सर्वतः पाणीपादम असं सांगितलं आणि नंतर निरुपाधिक स्वरूप हे प्रतिपादित केलेलं आहे. शास्त्रामध्ये शाखाचंद्र न्याय सांगितला जातो. आईच्या कडेवर लहान मूल बसलेलं असतं आणि आई त्या लहान मुलाला आकाशात असलेला चंद्र दाखवत असते. ते बघतो चंद्र दिसतोय का तुला? पण त्या लहान मुलाची नजर काही त्या चंद्रापर्यंत पोहोचत नाही. तो म्हणतो कुठे आहे चंद्र? मला तर काही दिसत नाही. कारण त्यानं चंद्रही कधी बघितलेला नसतो आणि ती खूप लांब असतो चंद्र, त्यामुळे त्याची नजर काही त्या चंद्रापर्यंत पोहोचत नाही. मग ती विचारते, तुला चांदोबा दिसत नाही? बर, तुला ते झाड दिसतं का? तर हो, झाड दिसतंय. त्या झाडाची फांदी दिसतेय का? हो, फांदीही दिसतेय. मग आता त्या झाडाच्या मागे एक पांढरा गोल दिसतोय का? तर बस, तो गोल हाच चांदोबा आहे. या वाक्यांच्या मध्ये खूप गूढार्थ आहे. इथं आईनं अतिशय मार्मिक पद्धतीनं चंद्राचं ज्ञान त्या मुलाला करून दिलेलं आहे. वास्तविक झाड, फांदी हे काही दाखवायचा तिचा उद्देश नाहीये. महत्वाचं काय आहे? चांदोबा, चंद्र हे महत्वाचं आहे. त्याचं ज्ञान त्या मुलाला करून द्यायचं आहे. पण तिनं आधार कोणाचा घेतलाय? झाडाचा घेतलाय, त्या फांदीचा घेतलेला आहे. प्रथम जे दिसायला सोपे, दृष्टी समोर आहे, दृष्टी गोचर आहे, ते दाखवून नंतर त्या झाडाच्या अतीत असणारा चंद्र तिनं दाखवलेला आहे. जे चंद्र दाखवणं हाच खरा उद्देश आहे. त्याचप्रमाणे इथं सुद्धा भगवंतांना निर्विशेष परब्रह्माचंच ज्ञान देण्याची इच्छा आहे. पण आमच्यासारख्या साधकांना हे समजणं हे अतिशय अवघड आहे, दुरापास्त आहे. आणि म्हणून भगवंत प्रथम उपाधीच्या माध्यमातून सर्वतः पाणीपादम असं वर्णन करतात.
उपाधी ह्या दृश्य आहेत, इंद्रिय गोचर आहेत, त्यामुळे ते लगेच दिसतात, त्यांचं ज्ञान होतं. नंतर भगवान स्वतःच या उपाधींचा निराश करून त्यांच्याही अतीत असणारे अदृश्य निर्विशेष परब्रह्म स्वरूप प्रतिपादित करतात आणि त्यामुळे ज्ञानप्राप्ती ही सुलभ होते. किती सुंदर पद्धत आहे ना, बघा बरं. आचार्य निर्गुण या शब्दाचा दुसरा अर्थ सांगतात. गुण म्हणजे सत्व, रज, तम हे 3 गुण आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. परब्रह्म स्वरूपामध्ये मात्र या त्रिगुणांचा अत्यंत अभाव आहे आणि म्हणून ते निर्गुण आहे. समजा परब्रह्मामध्ये हे 3 गुण आहेत असं मानलं तर काय होईल? गुणांचा नाश झाल्यावर गुणीचा म्हणजेच परब्रह्माचाही नाश होईल. परंतु परब्रह्म हे तर नित्य आहे, शाश्वत आहे, अविनाशी स्वरूपाचे आहे. त्यामुळे हे 3 गुण त्याच्यामध्ये असूच शकत नाही. तर परब्रह्म हे त्रिगुणांच्याही अतीत आहे. या त्रिगुणांशी परब्रह्माचा कोणताही संबंध नाही. आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणतो तेव्हा म्हणतो बघा, त्वम गुणत्रयातीतः. परब्रह्म स्वरूप हे त्रिगुणातीत आहे. निर्गुण असेल तरीही ते गुणभोक्तृ आहे. म्हणजे इथं पुन्हा विरोधाभास आला. त्रिगुणातीत आहे, त्रिगुणांच्याही पलीकडे आहे, पण निर्गुण आहे, पण ते गुणभोक्तृ आहे, जे सर्व गुणांचा उपभोग घेणारे आहे. सत्वगुणामधून ज्ञान प्राप्त होते, रजोगुणामधून लोभ आणि तमोगुणामधून प्रमाद, मोह, अज्ञान निर्माण होते आणि या सर्वांचा परब्रह्म उपभोक्ता होते. आता इथं शब्दशः अर्थ उपभोक्ता म्हणजे परब्रह्माच्या सत्तेशिवाय कोणालाही उपभोगता येत नाही असा त्याचा अर्थ आहे. उपभोक्ता म्हणजे उपभोगणारा असा परब्रह्म असं नाही. तर परब्रह्माच्या सत्तेशिवाय हे कोणालाही उपभोगता येत नाहीत 3 गुण. प्रत्येक उपभोगामध्ये तोच अनुस्यूत आहे आणि म्हणून आपण 10व्या अध्यायामध्ये विभूती योग बघत असताना अगदी म्हणजे दुष्टांमध्ये सुद्धा मी आहे. दुष्ट म्हणजे शेवटी काय, की तमोगुणाचा प्रभाव जास्त, त्यामध्येही मी आहे असं भगवंत सांगतायत. म्हणून उपाधी प्राधान्याने परब्रह्मच सर्व काही आहे. परब्रह्म हे बुद्धीच्या अतिशय समीप असल्यामुळं परब्रह्मच सर्व ज्ञेय पदार्थांना जाणणारे होते आणि त्यामुळे तेच गुणभोक्तृ होते. पुन्हा कसं आहे, परब्रह्म हे सर्वांच्या आतही आहे आणि बाहेरही आहे. वास्तविक परब्रह्म स्वरूप हे सर्वव्यापी आहे. ते देश काल वस्तू परिच्छेद शून्य आहे. मग असं कसं म्हटलं? सर्वव्यापी आकाशामध्ये आत बाहेर हा भेदच नाहीये. सर्वच आकाशामध्ये अंतर्गत आहे. त्याप्रमाणे परब्रह्म हे निरतिशय असून त्यामध्ये संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. मग आतही आहे आणि बाहेरही आहे असं का बरं म्हटलं असेल? आता हे समजून घेण्यासाठी आम्हाला आपण एक स्वप्नावस्था बघूया. म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये मी स्वप्नसृष्टी हे आपण आधी बघू. शास्त्रकार हा स्वप्नसृष्टीचा दृष्टांत देतात. तर स्वप्नावस्थेमध्ये मी स्वप्न विश्व निर्माण करतो आणि त्यामध्येच मी जीव निर्माण करतो, प्राणी मात्र निर्माण करतो, वृक्ष निर्माण करतो, डोंगर निर्माण करतो, सगळ्या विश्वाची निर्मिती करतो. आपण बघा, आपल्याला जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा अक्षरशः ते स्वप्न त्यावेळेला आम्हाला अगदी खरं वाटत असतं आणि असं घाम येऊन आम्ही उठतो. कधी कधी भीतीदायक एखादं स्वप्न पडलं तर डरून घाम येतो आणि आम्ही उठतो घाबरून आणि मग ती सृष्टी संपते. पण जेव्हा ही स्वप्नसृष्टी असते तेव्हा हे सगळं त्यामध्ये मी स्वतः निर्माण करतो. हे सर्व त्याच्यामध्ये अस्तित्वातच असते. स्वप्नसृष्टीमध्ये मी ते आवाज गेला होता काही सेकंद. एक फोन आला त्याच्यामुळे ओके. गेला. तर स्वप्नसृष्टी निर्माण करणारा कोण आहे? मीच आहे. पण तरीही मी स्वतःला त्या स्वप्नसृष्टीपासून भिन्न मानतो आणि आत आणि बाहेर हा भेद निर्माण करतो. निद्रावस्थेच्या वेळी स्वप्नामध्ये भासमान होणाऱ्या पदार्थांच्या मध्ये हे स्थूल विश्व ज्या आत्मस्वरूपामध्ये
आरशात प्रतिबिंबित होणाऱ्या एका नगरीप्रमाणे दिसते, तसेच मायाशक्तीच्या प्रभावामुळे ते स्वरूपाच्या बाहेर निर्माण झाल्यासारखे भासते. पण आत्मबोध रूपी जागृतीच्या समयी त्याचा निराश होतो. म्हणजे जसं स्वप्नसृष्टीतून मी जेव्हा बाहेर येतो, म्हणजे मला जेव्हा जाग येते, तेव्हा हे सगळं विश्व जे स्वप्नामध्ये निर्माण झालेलं असतं ते सगळं संपतं. तसं जेव्हा आत्मज्ञान होतं, तेव्हा हे सगळं अ, त्रिपुटीचा जो आहे हा लय होतो. हे सगळं निराश होतं. अखंड अद्वय परब्रह्म स्वरूप हे सर्वांच्या आत आहे आणि बाहेर आहे. इतकंच नव्हे तर ते परब्रह्म हे क्षेत्रज्ञ रूपाने ब्रह्माजीपासून पिपीलिकापर्यंत सर्व क्षेत्रांच्या मध्ये अनुस्यूत आहे. ब्रह्मा, विष्णू, शिव, गंध, मनुष्य, पशु पक्षी, कीटाणू अगदी छोट्यातल्या छोट्या घटकांपर्यंत हे ब्रह्मचैतन्य आहेत. ज्याप्रमाणे तरंग, लाटा, बुडबुडे हे पाण्याच्या सत्तेने सत्तावान होऊन पाण्यामध्येच अस्तित्वात असतात. म्हणजे समुद्रामध्ये लाट निर्माण होणारी म्हणेल की मी वेगळी आहे आणि समुद्र वेगळा आहे, तर ते असं होईल का? नाही. लाट ही समुद्राचाच भाग आहे. त्याचप्रमाणे ही सर्व भूतमात्रे परब्रह्माच्याच सत्तेने सत्तावान होऊन त्यामध्येच अस्तित्वात असतात. बुडबुडा हा समुद्रामुळेच निर्माण झालेला आहे किंवा नदीचा ज्या प्रवाह आहे त्याच्यामुळेच तो बुडबुडा निर्माण झालेला आहे. त्याप्रमाणे परब्रह्माच्या सत्तेने ही सगळी भूतमात्र ही निर्माण झालेली आहेत आणि त्यामुळेच ती अस्तित्वात आहेत. परमात्मा हा सर्वांच्या मध्ये ओतप्रोत अंतर्बाह्य व्यापून उरलेला आहे. पण होतं काय, प्रत्येक जीवाने स्वतःला अज्ञानानं मर्यादा घालून घेतलेल्या आहेत. स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं आपण शरीराशी पूर्णपणे तादात्म्य पावतो आणि शरीरालाच जे क्षेत्रालाच मी म्हणून घेतो आणि जे जे शरीराच्या बाहेर आहे ते सर्व हे मी पासून भिन्न आहे असं मानतो आणि यामुळं हा आत आणि बाहेर हा भेद निर्माण होतो आणि हा भेद गृहीत धरून भगवंतांनी म्हटलेला आहे की मी सर्व भूतमात्रांच्या आत आहे आणि बाहेर आहे आणि तेच परब्रह्म हे चर आहे आणि अचर आहे. चर म्हणजेच या विश्वामधील चेतनशील असणारा मी आणि अन्य सर्व जीव आहेत. अचर म्हणजेच अचेतन जडात्मक असणारे हे विश्व आहे. स्वामी विद्यारण्य स्वामींनी एक खूप सुंदर दृष्टांत दिलेला आहे. त्यांनी काय म्हटलं की एक कॅनव्हास कापड घेतलं आणि त्याच्यावर सुंदर चित्र रेखाटलेली. इतकी ती चित्र इतकी सुंदर रेखाटलेली होती. त्या चित्रामध्ये बाई होती, माणूस होता, अनेक लोक होते, लहान मुलं होती, झाड, डोंगर, नदी, पक्षी हे सगळे होतेच. तसंच तिथं दगड, खांब याही गोष्टी होत्या आणि त्या इतक्या हुबेहूब दिसत होत्या की दिसताना माणसं जिवंत आणि सजीव भासत होती आणि दगड हा दगडासारखाच जड अचेतन भासत होता. वास्तविक आता ते एक चित्र आहे आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपण ते चित्र बघत असताना म्हणतोय की काय जिवंत चित्र आहे. खरोखर माणसं जिवंत आहेत असं वाटतंय आणि दगड हा अचेतन आहे असं वाटतंय. वास्तविक चेतन आणि अचेतन या दोन्ही एकाच रंगामधून काढलेल्या कल्पना आहेत. चेतन म्हणजे बाई, माणूस असेल, लहान मुलं असतील, नदी, डोंगर, पक्षी हे चेतन आहेत आणि अचेतन म्हणजे दगड, खांब यासारख्या गोष्टी या दोन्हीही एकाच रंगामधून काढलेल्या कल्पना आहेत आणि कॅनव्हास हेच या सर्वांचं अधिष्ठान आहे. त्यावरच सर्व चित्र ही अध्यस्त आहेत, भासमान आहेत, मिथ्या आहेत, कल्पित आहेत. मात्र डोळ्यांना मात्र कॅनव्हास न दिसता फक्त चित्रच दिसतात आणि त्यांनाच आपण सत्यत्व देतो. त्याचप्रमाणे हे चराचर विश्व हे त्रिगुणात्मक, जडात्मक, अष्टधा प्रकृतीमधून निर्माण झालेलं असून ते अविद्या कल्पित आहे. आणि ही व्यष्टी आणि समष्टी परब्रह्मामध्ये माग आपण हे सगळं बघितलेलं होतं की ही कशी सृष्टी निर्माण कशी होते. तर सृष्टी निर्माण होण्यासाठी परब्रह्म परमात्मा त्याला स्फुरण झालं आणि त्याप्रमाणे त्यांनी मायेच्या साह्याने, प्रकृतीच्या साह्याने, आता माया ही कशी आहे, ही
गुणांमधली आहे. सत्व रज तम या 3 गुणांमधली ही माया आहे, ही प्रकृती आहे. आणि ह्या मायेच्या साहाय्याने ही सगळी सृष्टी ही निर्माण झालेली आहे. आपण 9व्या अध्यायामध्ये हे सगळं आपण खूप डिटेल पाहिलेलं होतं, की पंचमहाभूत म्हणजे तयार होताना आधी कसं तयार झालं, तर सूक्ष्म पंचमहाभूत तयार झाली. आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी ही सूक्ष्म पंचमहाभूत ही आधी तयार झाली. आता इथं परब्रह्म परमात्मा हा कसा आहे? अभिन्न निमित्त की सोनार जेव्हा अलंकार बनवतो सोन्यापासून, तेव्हा सोनार हा निमित्त कारण होतो आणि सोनं हे उपादान कारण होतं. कुंभार जेव्हा एखादा मडकं बनवतो मातीपासून, तेव्हा कुंभार हा निमित्त कारण होतो आणि माती हे उपादान कारण होतं. इथं सोनार वेगळा आहे, सोनं वेगळं आहे आणि अलंकार वेगळा आहे. म्हणजे निमित्त वेगळं आहे, निमित्त कारण वेगळं आहे, उपादान कारण वेगळं आहे. पण इथं काय झालेलं आहे परब्रह्म परमात्म्याने? परब्रह्म परमात्मा कसा आहे? हा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. म्हणजे तोच निमित्त कारण आहे आणि तोच उपादान कारण आहे. आणि हे समजावून घेण्यासाठी शास्त्रामध्ये स्वप्नसृष्टीचा एक दृष्टांत दिला जातो. तो आता आपण पाहिला, की मीच माझ्यामधून स्वप्नसृष्टी निर्माण करतो. मीच निमित्त कारण आहे आणि मीच उपादान कारण आहे. फक्त होतं काय, की जेव्हा आम्ही जागृत होतो, तेव्हा ही स्वप्नसृष्टी ही नष्ट होते. अजून एक दृष्टांत शास्त्रामध्ये दिला जातो आणि तो म्हणजे कोळ्याचा. कोळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोळी काय करतो? जाळं तयार करतो. आणि ते जाळं तयार करण्यासाठी तो कसं तयार करतो ते जाळं? तर स्वतःच्या शरीरामधून सिक्रेशन्स निर्माण करतो आणि त्या सिक्रेशन्स मधून तो जाळ्याची निर्मिती करतो. म्हणजे इथं कोळी हा निमित्त कारण आणि उपादान कारण हे दोन्ही एकच आहे. त्याप्रमाणे परब्रह्म परमात्मा हा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. म्हणजे त्यानं त्याच्यामधूनच मायेला निर्माण केलेलं आहे. मायेला किंवा प्रकृतीला अधिष्ठान कोणाचं आहे? परब्रह्म परमात्म्याचं आहे. पण परब्रह्म परमात्मा मात्र कसा आहे? तो त्रिगुणातीत आहे. तो अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. मग आता या मायेमधून सूक्ष्म पंचमहाभूत तयार झालेली आहेत. आणि मग आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी यांच्या संयोगातून अंतःकरण तयार झालं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्यांच्याच संयोगातून ज्ञानेंद्रिय तयार झाली. या सूक्ष्म पंचमहाभूताच्या संयोगातून ज्ञानेंद्रिय तयार झाली. आकाशामधून कर्ण तयार झाला, वायू तत्वातून त्वचा निर्माण झाली, अग्नी तत्वातून चक्षु निर्माण झाले, आप तत्वातून जिव्हा तयार झाली आणि पृथ्वी तत्वातून नाक तयार झाले. ही ज्ञानेंद्रिय तयार झाली. त्यानंतर कर्मेंद्रिय तयार झाली. त्याचप्रमाणे आपण मगाशी बघितली कर्मेंद्रिय कोणती? आकाश तत्वातून वाणी तयार झाली, वायू तत्वातून पाणी म्हणजे हात तयार झालेले आहेत, अग्नी तत्वातून पाद म्हणजे पाय पाय तयार झालेले आहेत, आप तत्वातून पायू पायू म्हणजे उत्सर्जन अवयव जे आहेत गुदद्वार वगैरे हे तयार झालेले आहेत आणि पृथ्वी तत्वातून जननेंद्रिय तयार झालेली आहेत. आणि पंचप्राण सुद्धा यात प्राण, अपान, व्यान, समान, उदान हे जे पंचप्राण आहेत हे सुद्धा सूक्ष्म पंचमहाभूतातून तयार झाले. मग या सूक्ष्म पंचमहाभूतातून स्थूल पंचमहाभूत तयार झाली. ती कशी तयार झाली? तर ह्या सूक्ष्म पंचमहाभूतांचं विभाजन झालं आणि आकाश ह्या तत्वातल्या अर्धा भागाचं आणि इतर जे 4 आहेत म्हणजे वायू, अग्नी, आप, पृथ्वी हे इतर भागातले 1/4 भाग असे भाग मिळून हे स्थूल आकाश तयार झाले. त्याचप्रमाणे स्थूल वायू, वायू तत्व अर्ध आणि उरलेले 4 भाग हे इतर गोष्टी. अशा प्रमाणे स्थूल वायू, स्थूल अग्नी, स्थूल आप आणि स्थूल पृथ्वी म्हणजे सूक्ष्म पंचमहाभूतातून, कारण ते आम्हाला दिसत नाहीत. आम्हाला अंतःकरण दिसू शकतं का? आम्हाला अंतःकरण दिसत नाही. आणि आता या सूक्ष्म पंचमहाभूतातून स्थूल गोष्टी निर्माण झाल्या. आकाश आम्हाला दिसू शकतं, स्थूल आकाश आम्हाला दिसू शकतं, वायू आम्हाला जाणवू शकतो. खूप जोरात वायू निर्माण झाला तर तो आम्हाला जाणवतोच नक्कीच. तर ह्या सगळे स्थूल पंचमहाभूत निर्माण झाली.
आणि मग त्या स्थूल पंचमहाभूतातून शरीर निर्माण झाली. आणि ही शरीर ही कशातून निर्माण झाली? तमोगुणातून निर्माण झाली. म्हणजे सत्वगुणातून अंतःकरण निर्माण झालं. ज्ञानेंद्रिय ही रजोगुणातून निर्माण झालेली आहे आणि तमोगुणामधून शरीर निर्माण झालेली आहेत. आणि मग ही शरीर कोणती? तर जरायुज, अंडज, उद्बीज आणि स्वेदज. जरायुज म्हणजे गर्भधारणा राहून जे शरीर निर्माण होतात, म्हणजे मनुष्य किंवा मोठे पशु हे जे आहेत हे जरायुज. अंडज म्हणजे अंड उबवून जे प्राणी तयार होतात, पक्षी असतील किंवा सरपटणारे प्राणी असतील किंवा काही जलचर असतील, हे अंडज. उद्बीज म्हणजे जमीन दुभंगून निर्माण होणारे म्हणजे वृक्ष, लता, वेली यासारखे. आणि स्वेदज म्हणजे मॉइश्चर मधून निर्माण होणारे म्हणजे कृमी, कीटक यासारखे. तर याप्रमाणे ही सगळी सृष्टी ही निर्माण झालेली आहे. आणि जीव हा कसा तयार होतो? तर सूक्ष्म शरीर म्हणजे काय? तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 19 गोष्टींनी हे सूक्ष्म शरीर निर्माण होतं. किंवा अष्टधा प्रकृती आपण म्हणतो की पंच महाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म शरीर आहे. हे आम्हाला दिसू शकत नाही. आणि स्थूल शरीर हे कसं तयार होतं? हे आता आपण पाहिलं. आणि स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर मिळून हे जीव तयार होतो. म्हणजे पिंड म्हणजेच व्यष्टी. आणि जगत किंवा ब्रह्मांड किंवा समष्टी म्हणजे काय? की परत स्थूल शरीर. पण हे स्थूल शरीर कसं आहे? विराट रूप आहे. सूक्ष्म शरीर हे कसं आहे? हिरण्यगर्भ आहे. आणि कारण शरीर म्हणजे काय? माया. तर हे पिंड आणि ब्रह्मांड, व्यष्टी आणि समष्टी अशी ही सगळी सृष्टी ही निर्माण झालेली आहे. मग हे भगवंत म्हणतात की मी हा सगळीकडे आहे, माझ्याच सत्तेने हे सगळं निर्माण झालेलं आहे. परब्रह्म स्वरूप हे अत्यंत सूक्ष्म आहे. या विश्वामध्ये ज्या अत्यंत सूक्ष्म वस्तू आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, आमची नजर कुठपर्यंत जाते? इलेक्ट्रॉन आम्ही म्हणतो की खूप सूक्ष्म आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, अणू, परमाणू. पण या सगळ्यांना मायक्रोस्कोप खाली आम्ही बघू शकतो. त्याच्याही पेक्षा प्राण, मन हे सूक्ष्म आहे. पण त्यांचाही अनुभव घेता येतो. मनाचा आम्ही अनुभव घेऊ शकतो. प्राणाचाही आम्ही अनुभव घेऊ शकतो. पण परब्रह्म हे सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या पंचकोशांच्याही आत आत्मा हा प्रत्येगात्म स्वरूपाने स्थित आहे. सर्वांच्याही तो आत 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 आहे. आणि हे आत्मस्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे आमच्या अगदी जवळ आहे, पण ते आम्हाला समजत नाही. स्थूल मोठ्या गोष्टी या लगेच दिसतात. पण वस्तू जसजशा सूक्ष्म 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 होत जातात, तसं त्यांचं ज्ञान होणं हे अवघड होतं. आणि म्हणून आम्ही सतत हे आत्मस्वरूप हे आमच्या जवळ असूनही आम्ही त्याला बाहेरच शोधत राहतो. मंगेश पाडगावकरांचं ते गाणं आपल्याला माहितीये की कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. ते आम्ही भगवंताला कुठे शोधतोय? बाहेर शोधतोय. संत कबीरांनी म्हटलेलं आहे की लहर धुंडे लहर को, कपडा धुंडे सूत, जीव धुंडे ब्रह्म को, तीनों ऊत के ऊत. म्हणजे लाट कुणाला शोधते? पाण्याला शोधते. कपडा कुणाला शोधतोय? सुताला शोधतोय. तर हा शोध हा व्यर्थच आहे. कारण लाट आणि पाणी किंवा कापड आणि सूत हे भिन्न नाहीये, तर ते एकच आहे. लाट ही पाणी स्वरूपच आहे. कपडा हा सूत स्वरूपच आहे. तसंच जीव हा स्वतःच ब्रह्मस्वरूप आहे. परंतु अज्ञानानं मोहित झाल्यामुळं त्याला ते स्वरूप स्वतःच्या जवळ असूनही दिसत नाही, प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य चक्राच्या नाभीवर उभं राहून त्याच चक्राची जर नाभी शोधत असेल, तर ती त्याला कधीच दिसणार नाही. त्यामुळे आपलं स्वरूप हे आपल्या जवळच आहे. तरीही मन हे विषयासक्त बहिर्मुख असल्यामुळं ज्ञान प्राप्ती होत नाही.
आपल्या सर्वांना आजीबाईची एक गोष्ट माहितीये. आजीबाईंची सुई ही घरामध्ये अंधारात हरवते. आता घरामध्ये अंधार आहे आणि अंधारात काही दिसत नाही. म्हणून आजीबाई काय करतात? घराबाहेर प्रकाशात ती सुई शोधायला जातात. जन्मानुजन्म गेले तरी त्यांना ती सुई तिथं सापडणार नाही, कारण वस्तू जिथं हरवली तिथंच ती शोधली पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान जर हवं असेल तर ते जिथं आहे तिथंच ते शोधलं पाहिजे. ते ज्ञान आपण बाहेरून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा अज्ञानी बहिर्मुख विषयासक्त जीवांना परब्रह्म स्वरूप हे अत्यंत दुर्विज्ञेय आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. हे परब्रह्म स्वरूप अविद्वान पुरुषाला अत्यंत दूरस्थ आहे असं भगवंत म्हणतात. अविद्वान आत्मअज्ञानी पुरुषाने लाखो कोट्यावधी वर्षे जरी स्वस्वरूपाचा शोध घेतला, अनेक प्रकारच्या बहिरंग साधना केल्या, कर्मे केली, तरीही त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. कारण का बरं? कारण कर्माचं फळ हे अनित्यच आहे आणि कर्म हे जीवाच्या अधःपतनालाच कारण होतं. आणि अज्ञानी विषयासक्त अशुद्ध बुद्धीचे हे जे लोक आहेत त्यांना आत्मस्वरूप हे अत्यंत दूर आहे. त्यांना आत्मप्राप्ती होणे हे शक्य नाही. याउलट जे शुद्ध बुद्धीचे विवेक वैराग्य शमदमादी साधन संपन्न असून ज्यांच्यावर संस्कार आहेत, ईश्वराची सद्गुरूंची ज्यांना त्यांच्यावर कृपा आहे, त्यांना मात्र आत्मस्वरूप हे अत्यंत जवळ आहे, समीप आहे. हे आता आम्हाला समजेल की इथे विरोधाभास कसा आहे, की आत्मस्वरूप हे दूरस्थही आहे आणि ते समीपही आहे. कुणाला दूरस्थ आहे आणि कुणाला समीप आहे हे आम्हाला आता समजेल नक्की. हा गूढ गोपनीय सूक्ष्म आत्मा सर्वच भूतमात्रांच्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होत नाही. तो फक्त सूक्ष्म एकाग्र बुद्धीनेच जाणला जातो. ते परब्रह्म स्वरूप हे अत्यंत दूर आणि अत्यंत जवळ आहे. या भगवंताच्या परस्पर विरोधी विधानाचा अर्थ ज्याला समजेल त्यालाच ते स्वरूप खऱ्या अर्थाने समजले. असे अत्यंत सूक्ष्म, सर्वांच्या आत बाहेर असून सर्वव्यापी, अत्यंत दूर आणि समीप असणारे अत्यंत गूढ, राजगुह्य, गोपनीय परब्रह्म स्वरूप हे या प्रकारचं आहे. अजून कसं आहे परब्रह्म स्वरूप हे? तर ते आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे, निर्वयव आहे. ज्याप्रमाणे आकाश एकच आहे, घट, मठ, रांजण या उपाधींच्या अनुषंगाने ते विभक्त झाल्यासारखे वाटते. त्यालाच आपण घटाकाश, मठाकाश अशी नावं देतो. किंवा आकाशामध्येच आपण घर बांधतो आणि त्या घरामध्ये पुन्हा भेद करून स्वयंपाकघर, देवघर, झोपण्याची खोली, दिवाणखाना अशी नावं देतो. तर या सर्वांच्या मधील आकाश हे भिन्न भिन्न वाटतं. पण ते भिन्न आहे का? तर ते भिन्न नाहीये. वास्तविक या सर्वांना एकाच आकाशाने अंतर्बाह्य व्याप्त केलेलं आहे. किंवा शास्त्रकार एक दुसरा दृष्टांत देतात. संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारा एकच सूर्य आहे. पण आपण सूर्यप्रकाशामध्ये अनेक बादल्या भरून ठेवल्या तर त्या सर्वांच्या मध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि त्या प्रतिबिंबामुळे बादलीतील पाणी हे प्रकाशित होतं. इथं प्रतिबिंब अनेक आहेत, पण बिंबस्थानीय सूर्य मात्र एकच आहे. तोच अनेक झाल्यासारखे वाटते. याप्रमाणे परब्रह्म स्वरूप सुद्धा एकच आहे. ते निरवयव आहे, निर्विशेष स्वरूपाचं आहे. ते नाम रूप रहित आहे, सर्वव्यापी आहे आणि प्रकाश स्वरूप आहे. एकच आत्मचैतन्य हे सर्व चराचर विश्वाला हे प्रकाशमान करतं. पण उपाधी अनेक आहेत आणि त्यामुळं ते एकच आत्मचैतन्य हे ब्रह्माजीपासून पिपिलिकापर्यंत प्रत्येक उपाधीमध्ये चित प्रतिबिंब स्वरूपाने राहते. आणि चित प्रतिबिंब म्हणजे क्षेत्रज्ञ.
चैतन्याचे अंतःकरण उपाधीमध्ये पडलेले प्रतिबिंब म्हणजे चित प्रतिबिंब. या चित प्रतिबिंबामुळं प्रत्येक वृत्तीला चेतना प्राप्त होते. जे सूर्याचं प्रतिबिंब जेव्हा अनेक बादल्यांमध्ये पडतं ते प्रतिबिंब, तसंच एकच परब्रह्म परमात्मा आहे, एकच आत्मचैतन्य आहे, पण ते अनेक उपाधींमध्ये क्षेत्रज्ञ रूपाने चित प्रतिबिंब रूपाने राहते आणि त्यामुळं त्या शरीराला चेतना प्राप्त होते, त्या क्षेत्राला चेतना प्राप्त होते आणि त्यामुळं क्षेत्रज्ञाला कर्तृत्व भोक्तृत्व प्राप्त होतं. यामुळं चित प्रतिबिंब क्षेत्रज्ञ अंतःकरण उपाधीशी पूर्णपणे तादात्म्य पाहून त्याला परिच्छिन्नत्व प्राप्त होतं आणि त्यामुळं तो अल्पज्ञ अल्पव्यापी होतो. त्यामुळे तो कर्ता भोक्ता जन्ममृत्यूयुक्त सुखी दुःखी संसारी मर्त्य हा होतो. कारण हा क्षेत्रज्ञ हा क्रमाक्रमाने शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी चित्त अहंकार यांच्याशी तादात्म्य पावतो, त्यांच्या गुणधर्मांनी लिप्त होतो, अहंकार ममकारा या प्रत्ययांशी तादात्म्य पावतो आणि स्वतःचा सर्वनाश करून घेतो. मी भिन्न आणि विश्व भिन्न परमेश्वर भिन्न असे परस्पर भेद निर्माण करतो आणि क्षेत्रज्ञाचं भिन्न स्वरूपाने स्पष्ट ज्ञान न झाल्यामुळं आपण हे भेद निर्माण करतो. आता हे भेद कसे कसे निर्माण होतात? जीव जीवयोः भेदः, हे जीवामध्ये भेद आहेत असं आम्ही म्हणतो. खरं म्हणजे भेद आहेत का? नाहीयेत. जीवेश्वरयोः भेदः, म्हणजे जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद आहे असं आम्ही म्हणतो. जीव जगतोः भेदः, म्हणजे जीव आणि जगत यामध्ये भेद आहे असं आम्ही म्हणतो. आणि जगतेश्वरयोः भेदः, म्हणजे जगत आणि ईश्वर यामध्ये भेद आहे. हे भेद निर्माण केल्यामुळं जीवाला संसाराची प्राप्ती होते आणि द्वैत दृष्टीमुळं जन्म मृत्यूयुक्त संसाराची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये रज्जू सर्पवत इति हा एक दृष्टांत सांगितलेला आहे. रज्जू आहे, रज्जूवर म्हणजे दोरी, त्या रज्जूवर सर्पाचा भास होतो. त्यावेळी त्या कल्पित निर्माण होणाऱ्या सर्पाला, म्हणजे सर्प ऍक्च्युअल आहे का? नाहीये. सर्प हा कल्पित आहे, तो निर्माण केला गेलेला आहे. त्या कल्पित सर्पाला अधिष्ठान कोणाचं आहे? रज्जूच आहे. रज्जूमध्येच सर्प हा अस्तित्वात राहतो आणि रज्जूच्या ज्ञानाने सर्पाचा अर्थात सर्पाच्या भासाचा कल्पनेचा पूर्णपणे निराश होतो. जेव्हा आम्हाला ज्ञान होतं की तिथं रज्जू आहे सर्प नाही, तेव्हा त्या निर्माण केलेल्या कल्पनेचा म्हणजे हा साप आहे या कल्पनेचा निराश होतो. अधिष्ठान काय आहे? रज्जू आहे. इथं सर्पाची निर्मिती स्थिती आणि नाश या तिन्ही कल्पित असून या अध्यासाला रज्जू हेच अधिष्ठान आहे. किंवा मगाशी आपण बघितलं तसं स्वप्नवत इति, स्वप्नदृष्टी. स्वप्नामध्ये स्वप्न मीच निर्माण करतो, माझ्यामध्येच स्वप्न आणि स्वप्नामधील इतर गोष्टी अस्तित्वात असतात आणि एकदम स्वप्नावस्थेमधून जागृत झाल्यानंतर काय होतं? स्वप्न आणि स्वप्नामधील गोष्टी या माझ्यामध्येच लय पावतात. म्हणजे मी अधिष्ठानभूत असून स्वप्न हे कल्पित आहे, अध्यस्त आहे आणि हा सर्व दृश्य प्रपंच म्हणजे जणू काही परमात्म्याचं स्वप्न आहे. हा सगळा हा मायेचा खेळ आहे. उपाधीच्या प्राधान्याने परमात्मा या विश्वाचा उत्पत्ती स्थिती लय करता आहे. सर्व चराचर विश्वाला तोच निर्माण करतो. त्यानंतर त्याच्यामध्येच हे विश्व हे अस्तित्वात असते आणि त्याच्यामध्येच संपूर्ण विश्वाचा लय होतो, संहार होतो. स्वस्वरूपाच्या दृष्टीने परमात्मा हा या सर्व कल्पित संसारापासून अत्यंत भिन्न आहे, अलिप्त आहे, अस्पर्शित आहे, अपरिणामी स्वरूपाचा आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे परिच्छिन्नत्व नाही. तो निर्गुण आहे, तो निर्विशेष आहे, निरुपाधिक आहे, चैतन्य स्वरूप आहे. फक्त त्याचं हे स्वरूप समजण्यासाठी, कारण हे निर्गुण निराकार रूप हे आम्हाला आमच्यासारख्या साधकांना समजत नाही,
ते समजण्यासाठी उपाधीचा आधार हा घेतला गेलेला आहे. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये शुद्ध ज्ञान निरूपण यामध्ये सांगितलेलं आहे की ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. पुढे त्यांनी काय म्हटलंय, जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभौतिक वोसरे. दृश्य प्रकृती सरे आणि दृश्य जे काही दिसतंय ते जेव्हा सरतं पंचभौतिक वोसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. ह्या द्वैत दृष्टी आहे ही जेव्हा सरते तेव्हा तिथं ज्ञान होतं. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपाची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रुती. हे समजावून घेणं हे आमचं काम आहे. हा विषय अत्यंत अवघड आहे, गहन आहे, पण तरी सुद्धा जर आम्ही हा समजावून घेत गेलो तर नक्कीच आम्हाला या विषयातलं निदान शब्दाने तरी ज्ञान होईल. हे अनुभवजन्य ज्ञान आहे. यासाठी भगवंताची कृपाच हवी, सद्गुरूंची कृपा हवी, पण निदान आम्ही हे शब्दांनी तरी जाणून घेणं हे गरजेचं आहे. आणि हे शब्दांनी जाणून घेण्यासाठी भगवंतांनी काय सांगितलेलं आहे की जे 18 लक्षण आपण जी बघितलेली होती ती लक्षणं तुम्ही आत्मसात करा. साधकांनी काय करणं गरजेचं आहे, अमानित्वम पासून तत्वज्ञानार्थ दर्शनम पर्यंत हे जे काही 18 दैवी गुण सांगितलेले आहेत ते आत्मसात करण्याचा प्रथम अभ्यास करायला हवा. ही साधना अवघड आहे, निश्चित अवघड आहे, पण ही अशक्य मात्र नाहीये. आणि भगवंतांनीच म्हटल्याप्रमाणे अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासाने आणि वैराग्याने हे सर्व गुण प्राप्त करणं हे शक्य आहे, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि भगवंतच म्हणतात की तुला ही साधना केलीच पाहिजे. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रथम अंतःकरणाची तयारी करायला हवी. आता आम्ही हे फक्त शब्दांच्या माध्यमातून हे समजावून घेतो आहोत, पण ह्याचं जर अनुभूती हवी असेल, आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर प्रथम अंतःकरणाची तयारी करणं हे गरजेचं आहे. शेतामध्ये उत्तम पीक येण्यासाठी आम्ही काय करतो, प्रथम ते शेत नांगरलं जातं, त्याच्यामध्ये काही जे तण असतील तर ते काढले जातात. त्या शेतामध्ये चांगल्या दर्जाची माती पसरली जाते, खत पसरलं जातं, म्हणजेच तिथं ती जमीन ही सुपीक केली जाते आणि मगच तिथं चांगल्या प्रकारचं पीक येईल. तसं भगवंत म्हणतात की आत्मज्ञान जर हे प्राप्त करायचं असेल, परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रथम अंतःकरणाची तयारी करणं गरजेचं आहे. मन हे अत्यंत शुद्ध, निर्मळ, अंतर्मुख, विवेक वैराग्य संपन्न करायला हवं आणि मगच ह्या ज्ञानाची प्राप्ती ही होऊ शकेल. परमेश्वराची ही काया वाचा मनाने श्रद्धेने भक्तीने सेवा करून दीर्घकाळ निष्काम कर्मयोगाने आपण जगणं हे गरजेचं आहे. आणि असं जर आम्ही जगत गेलो तर याचा परिपाक म्हणजे आम्हाला सद्गुरूंची प्राप्ती होते. परमेश्वर स्वतःच आपल्या भक्तावर अनुग्रह करण्यासाठी हे गुरु स्वरूपाने अवतीर्ण होतो आणि मग गुरूंची सेवा करून त्यांच्या मुखामधून अत्यंत श्रद्धेने एकाग्रतेने ह्या शास्त्राचं श्रवण करावं, मनन चिंतन करावं, ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त करावी आणि ज्ञानामध्ये दृढ स्थिर होऊन आपण स्वतःचे स्वरूप स्वतःमध्ये अपरोक्ष स्वरूपाने पाहावे. या तत्वज्ञानाच्या पारमार्थिक दृष्टीमुळे अज्ञान आणि अज्ञान कल्पित संसाराचा पूर्णपणे ध्वंस होतो. साधक स्वतःच साध्य स्वरूप होतो, परब्रह्म स्वरूप होतो, तो कृतकृत्य होतो, परिपूर्ण होतो, तृप्त होतो, तो स्वतःच आनंद स्वरूप होतो. धन्योहम 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 पुनः पुनः असं तो साधक म्हणू लागतो, तो ज्ञानी पुरुष असं म्हणू लागतो. तर आम्ही काय करणं गरजेचं आहे, तर आम्ही हे ज्ञान हे आम्हाला जर तिथपर्यंत कुठेतरी पोहोचायचं असेल, ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात नक्कीच आम्ही यापर्यंत पोहोचू शकू. पण त्यासाठी अमानित्व ह्या ज्या गुण सांगितलेले आहेत, हे गुण आम्ही आमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच आम्ही एक पाऊल पुढे टाकू शकू.
मला वाटतं आज आपण आता इथेच थांबूया. मी डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी आरती म्हणावी. एक मिनिट. जय भगवद गीते, जय भगवद गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. जय भगवद गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. जय भगवद गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण सहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. जय भगवद गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. जय भगवद गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. जय भगवद गीते, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. जय भगवद गीते, दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय, मातु कृपा की जय. हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजय. जय भगवद गीते, जय भगवद गीते, जय भगवद गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. जय भगवद गीते, जय भगवद गीते, जय भगवद गीते. छान. मी मापारी काकूंना विनंती करते की त्यांनी आता पसारण म्हणावे. म्हणते आवाज येतोय ना? हो, येतोय येतोय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, कसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन,
मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होआवेजी जेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय.